नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राजीव गांधी योजना या योजनेचे पैसे आता वेळेवर येणार या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। राज्य शासनाने आता सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्यक विभाग याचं नवीन पोर्टल ओपन केलेलं आहे। त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे नवीन व्हिडिओ अपडेट टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। चला तर बघूया ती वेबसाईट कुठली आहे, कुठलं नवीन पोर्टल ओपन केलेलं आहे आणि योजनेचे पैसे आता वेळेवर येणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, ही एक वेबसाईट आहे SAS-MHA-IT.org। तर याच्यामध्ये या पोर्टलमध्ये तर बघा, इथं सामाजिक न्याय व आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन। तर इथं बघा, आपण विभागाविषयी माहिती जाणून घेऊया अगोदर। विशेष सहाय्य योजनामध्ये बघा, आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर याच्यामध्ये राज्य हे आपली आर्थिक क्षमता, विकास यांच्या मर्यादित कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार, विकलांगता यांना पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत काहीही अपराध नसताना हालाखीचे जिणे यांच्या वाट्याला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्यक हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतुदी करतील। संविधानातील वरील तरतुदीस अनुसरून महाराष्ट्र राज्यात पुढील प्रमाणे योजना राबविण्यात येतात। तर इथे बघा, सन 1980 पासून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच आर्थिक दुर्बल घटक यांना अर्थसहाय्य देण्यासाठी संजय गांधी निराधार आणि आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना राबविण्यात येत होती। दिनांक 30 सप्टेंबर 2008 रोजीच्या शासन निर्णयान्वये काही सुधारणा करून ही योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना या नावाने राबविण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत बघा, वयाची मर्यादा किमान 18 ते 65 वर्षाखाली निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार, विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकल सेलग्रस्त या प्रवर्गातील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो। तर बघा, इथं एवढा क्रायटेरिया आहे की ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यांनी आपण कुठल्या याच्यामध्ये बसणार आहे त्यांनी लाभार्थ्यांनी इथं बघून घ्यायचं। इथं बघा, सन 2004 पासून वृद्ध व्यक्तींसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे। श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 65 व 65 वर्षावरील पात्र वृद्ध व्यक्तींनाच लाभ देण्यात येतो। बघा, 65 वर्ष किंवा त्यावरील पात्र म्हणजे 65 वर्षावरील पात्र व्यक्तींनाच, वृद्ध व्यक्तींनाच याचा लाभ देण्यात येतो श्रावण बाळ योजनेचा। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा 21,000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 50,000 इतकं पाहिजे, म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 50,000 इतकं पाहिजे। नंतर बघा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 65 वर्ष व त्यावरील वृद्ध व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात येतो। तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात। तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 18 ते 79 वयोगटातील 80% जास्त दिव्यांगत्व, म्हणजे ज्यांना दिव्यांगत्व आहे असलेल्या किंवा एक पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले किंवा बहुदिव्यांगत असलेल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात। इथं बघा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनाची अंमलबजावणी राज्यात दिनांक बघा 20 ऑगस्ट 2019 ते 3 मे 2021, 22 जून 2023, 5 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात
येते. वरील योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 इतके काय मिळणार आहे, अर्थसहाय्य दिले जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कामावत्या व्यक्तींना अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबियास एक रकमी रक्कम म्हणजेच 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची अंमलबजावणी राज्यात दिनांक 12 मार्च 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात येते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब 18 ते 59 वयोगटातील सदरहून योजनेची अंमलबजावणी तालुका स्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार, संजय गांधी योजना शाखा यांच्यामार्फत राज्यात करण्यात येते. जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर इथं बघा, अंमलबजावणी तालुका स्तरावर जे तहसील असतात, तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा जे संजय गांधी योजना शाखा आहेत त्यांच्यामार्फत तुम्ही इथं माहिती मिळवू शकता. तसेच आता हे नवीन पोर्टल आहे, या पोर्टलवरती तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला इथं भेटून जाणार आहे. जे लाभार्थी याच्यामध्ये बघा इथं सर्व माहिती दिलेली आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यांनी इथं सर्व माहिती इथं चेक करून घ्यावी. इथं बघा श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचा अटी शर्ती काय आहेत. इथं बघा किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वय बघा किती आहे, 65 व 65 वर्षावरील, म्हणजे 65 वर्ष पाहिजे किंवा 65 वर्षावरील वय असलेल्या व्यक्तींना, वृद्ध व्यक्तींनाच काय मिळणार आहे, श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेता येणार आहे. इथं बघा पात्रतेचा अर्हता. इथं बघा कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यासाठी प्रतिवर्षी 50,000 तर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता रुपये 21,000 पर्यंत असावे. आर्थिक सहाय्य निवृत्तीवेतनमध्ये बघा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांच्या रुपये 1500 लाभार्थ्यांना दरमहा 1500 अर्थसहाय्य मिळणार आहे. किती, 1500 रुपये प्रति लाभार्थी दरमहा अर्थसहाय्य. तर इथे सर्व माहिती दिलेली आहे. कशी माहिती भेटणार आहे बघा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेखालील 65 ते 79 म्हणजे या वयोगटातील व्यक्तींना काय मिळणार आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना रुपये 200 यांचा लाभार्थ्यांना श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतून रुपये 1300 असे एकूण त्यांना 1500 असे. जसे आता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन 200 रुपये आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून 1300 रुपये असे टोटल किती भेटणार आहे, 1500 रुपये दरमहा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर इथं सगळी माहिती दिली आहे. इथं बघा डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, वयाचा दाखला, याच्यामध्ये बघा ग्रामपंचायतीचा, नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा. आपण याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे संजय गांधी निराधार योजना, त्याच्यामध्ये हे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट इथं पण दिलेले आहेत. इथं बघा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, शासनाचा अन्य, इथं बघा सगळी माहिती इथं दिलेली आहे. हे बघा पात्रतेची अर्हता सगळी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला हा काय महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचा इथं लाभ घेऊ शकता आणि तुमचे वेळेवर पैसे येणार आहेत. आणि राज्य शासनाने एक नवीन पोर्टल ओपन केलेला SAS महा IT. तुम्ही इथं सर्व माहिती तुम्ही इथं तुमची चेक करू शकता. तुमचा अर्ज कुठपर्यंत आला, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कुठला प्रॉब्लेम आहे का, सर्व माहिती तुम्ही इथून चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. लाभार्थीसाठी कोण इथं कोण लाभ घेऊ शकतो याची सर्व माहिती या वेबसाईटवरती, या पोर्टलवरती दिलेली आहे. इथं तुम्ही विभागाविषयी माहिती घेसाल त्यावेळी तिथं सर्व माहिती तिथं दिलेली आहे. इथं बघा कुठली योजना आहेत, सर्व माहिती इथं डिटेलमध्ये दिलेली आहे.